ऑलवेज मी मॅप चुकवते म्हणून केतनने स्वतःच्या फोनमध्ये मॅप लावलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याला स्वतःच्या मॅपवरती पण विश्वास नाही म्हणून भाई गाडी थांबवून मॅप बघतो. सो लेट्स सी केतनचा मॅप कसा चालतोय हे मी तुम्हाला पुढे दाखवते. केतन राईट वेने आपल्याला घेऊन जातोय नाहीतर आपल्याला कुठेतरी चुकीच्या साईडला घेऊन जातो. सो स्टे ट्यून्ड अँड लेट्स सी. केतन तुला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही आहे का? आहे, तरी पण हा का मॅप बघत असेल? एनी केसेस तुमच्या रूमचं क्लिनिंग चालू आहे त्याच्यामुळे केतनचं काम बघा. केतन हा स्विमिंग पूल क्लीनर बनलाय. किती मन लावून काम करतोय आणि तो त्याचा वॉचमॅन आहे जो माझा भाऊ आहे ओम राऊत. सो गाईस आता मी लवकर पोहोचलेलो आहोत. तर मी कपडे चेंज केले. केतन झोपलाय, ओम तिथे बसलाय, मम्मी इथे बसली आहे कारण की आता आम्ही लोक जेवणाची वाट बघतो. आम्ही लोक आधी पेट पूजा करणार आणि मग जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये. लेट्स वेट फॉर द लंच. सो गाईस तर आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. हा आमचा रूम आहे आणि वरती पण एक रूम आहे आमच्याकडे. त्यामध्ये फार्म हाऊसेसला गाईज मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकते की या फार्म हाऊसमध्ये जे पण जेवण भेटतं गाईज त्याचं टेस्ट खूप जास्त सुंदर असतं. सो गाईज हा एवढा सुंदर व्ह्यू आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता समोर पण खूप सुंदर नेचर आहे आणि हा पावसाने तर कहर केला. कहर एक्स्ट्रीम लेवलला पाऊस पडतोय बट स्टील आमच्या लोकांना विलाला यायचंय. वरतून पण पाऊस पडतोय आणि आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही गेस करू शकता की किती डेंजर आमच्या लोकांचं फीलिंग असणार आहे आणि खूप मजा येते. सो गाईज मी पण तुम्हाला रेकमेंड करेल की पावसाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही लोक पण विलाला जा, विला व्हिजिट करा. आणि आम्ही पण कोणत्या विलाला आलो हे मी तुम्हाला खाली मेन्शन केलं. काय करतोय ओम तू? खेकडे पकडतोय म्हणून तो असा नागडा उघडा खेकड्यांना शोधायला आलास का इकडे? दिस व्ह्यू खूप मस्त आहे आणि खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. तुम्ही पण बघू शकता एवढी ओपन स्पेस. खूप छान वाटतं यार, खूप छान वाटतं. एवढा मोठा स्विमिंग पूल पण आहे. तर गाईज आम्ही लोक बार्बेक्यू करणार होतो पण आमचा बार्बेक्यूचा प्लॅन फसलेला आहे कारण की आपल्याला कोळसा कमी आहे. सो आता केतन जो आहे तो आपली चूल पेटवतोय. पारंपरिक पद्धतीने चूल पेटवणं चालू आहे तेही भर पावसामध्ये. केतन आपलं कष्ट आणि आपली कला सादर करतो इथे. सो गाईज प्लीज वॉच इट. याला म्हणतात जेवणावरचं प्रेम. कोळसा नसला म्हणून काय झालं. सो गाईज पावसाळ्यामुळे आमची चूल पेटण्यासाठी खूप जास्त कष्ट लागतात. आम्ही तिला आता ताटाने हवा घालतोय. चिकन तर मॅरिनेट होऊन बसलाय. सोमचं हे आता चालू आहे. तर गाईज हा आहे खेकडा आणि आमचा ओम खेकडू. तर गाईज हा आहे खेकडा आणि आता ओमचा खेकड्याला पकडलाय आणि ओम ह्या गोष्टीवर सक्सेस झालेला आहे. तर गाईज आम्ही अशा प्रकारे चुलीवरती शेवटी जुगाड करून बार्बेक्यू बनवतोय. तर माझ्या प्रिय भावाने पकडलेल्या आहेत एवढ्या सगळ्या चिंबोऱ्या गाईज आणि आता आम्ही त्यांना परत त्यांचा फ्रीडम देतोय. सो सोड ना तर इथेच. ए मार कशी. सगळ्यांना मी परत जिवंत तर गाईज केतन सारखा बॉयफ्रेंड सगळ्यांना भेटू देत. मला बार्बेक्यू खायचे होते म्हणून केतन चुलीवरती बार्बेक्यू मला बनवून देत होता. सो आय लव्ह यू बेबी.